नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या परिवारात. मित्रांनो, येणारी पौर्णिमा धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत रहस्यमय आणि मोठे बदल घडणारी मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही असे संकेत मिळू शकतात जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. अनेक दिवसापासून अडकलेली कामे अचानक मार्गी लागू शकतात. पण काही लोकांसाठी ही पौर्णिमा सावध राहण्याचा इशाराही देत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमच्या आयुष्यातील मोठं संकट टाळू शकतो. धनुराशीच्या लोकांनो, या पौर्णिमेच्या काळात तुमच्या जीवनात अचानक घडामोडी वाढू शकतात. काही लोकांना अनपेक्षित धनलाभ होण्याचे योग तयार होत आहेत, तर काही लोकांच्या आयुष्यात जुने संबंध पुन्हा परत येण्याची शक्यता आहे. घरामध्ये वारंवार देवाचे संकेत मिळणे, अचानक शांतता जाणवणे किंवा रात्री विचित्र स्वप्न पडणे हे सर्व या काळातील खास संकेत मानले जात आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक अडथळे दूर होऊ शकतात, पण अहंकार आणि चुकीचे निर्णय घेतले तर मोठे नुकसान होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका आणि आर्थिक व्यवहार जपून करा. मित्रांनो, या पौर्णिमेदरम्यान धनु राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात धक्कादायक सत्य समोर येऊ शकते. ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवत होता, त्यांच्याच वागण्यात अचानक बदल दिसू शकतो. काही लोकांना नोकरी, व्यवसाय किंवा पैशांच्या बाबतीत मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. ज्योतिष संकेत सांगतात की या काळात रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, वाद घालणे आणि नकारात्मक विचार करणे टाळले पाहिजे, कारण या गोष्टी तुमच्या भाग्यावर परिणाम करू शकतात. स्वामी समर्थांचे नाव घेत दिवसाची सुरुवात केल्यास मानसिक तणाव कमी होईल आणि अडकलेले मार्ग हळूहळू खुले होऊ लागतील. घरात अगरबत्ती लावताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणा. हा उपाय तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. धनु राशीच्या लोकांसाठी ही पौर्णिमा केवळ सामान्य दिवस नाही. काही लोकांच्या जीवनात मोठा चमत्कार घडण्याचे संकेत दिसत आहेत. अचानक एखादी आनंदाची बातमी मिळेल, दूर गेलेली व्यक्ती पुन्हा आयुष्यात येणे किंवा बराच काळ अडकलेले पैसे परत मिळणे असे योग तयार होत आहेत. पण मित्रांनो, या काळात काही चुकीच्या सवयींमुळे ग्रहांची नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. विशेषतः राग, हट्ट आणि चुकीच्या लोकांची संगत तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा आणि घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी मन शांत ठेवणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, अनेक धनु राशीच्या लोकांना पुढील काही दिवसांमध्ये असे अनुभव येऊ शकतात ज्यामुळे त्यांना स्वामींची उपस्थिती जाणवू लागेल. काही लोकांना वारंवार एकच संख्या दिसणे, अचानक मंदिरात जाण्याची इच्छा होणे किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीचा अचानक संपर्क होणे हे सर्व मोठ्या बदलाचे संकेत मानले जात आहेत. पण लक्षात ठेवा, या काळात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमच्या भविष्यात मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. ज्यांच्या घरात सतत भांडण किंवा तणाव चालू आहे, त्यांनी पौर्णिमेच्या रात्री तुपाचा दिवा लावून स्वामी समर्थांचे स्मरण करावे. असे मानले जाते की त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. मित्रांनो, तुमच्या मनात जर कोणती इच्छा असेल तर ती स्वामींच्या चरणी नक्की मांडा
कारण या पौर्णिमेच्या काळात प्रार्थनेची शक्ती अनेक पटींनी वाढलेली असते. जर तुम्ही धनु राशीचे असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. काही लोकांच्या जीवनात अचानक मोठी संधी येईल, तर काहींना जुने कर्माचे फळ मिळू शकते. त्यामुळे या दिवसांमध्ये मन, वाणी आणि विचार सकारात्मक ठेवणे खूप गरजेचे आहे. कोणाचेही मन दुखवू नका आणि शक्य असल्यास दररोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. मित्रांनो, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या जीवनात योग्य वेळी योग्य बदल घडतात असे अनेक भक्त सांगतात. त्यामुळे कोणतीही अडचण आली तरी घाबरू नका. विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.